उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आणि या ज्ञानसागर एज्युकेशन सोसायटीचे सचिव सन्माननीय मुजाहिदीन शेख सर, औसा नगरपालिकेचे बांधकाम सभापती राष्ट्रवादीचे नेते जावेदजी शेख, उपस्थित असलेले मतीजी पटेल, माजी बोर्ड मेंबर तानाजीराव पाटील सर, प्राध्यापक काळे सर, त्याचबरोबर राजकुमार जाधव सर, राजकुमार पुणे सर, बाबा पिशे सर, श्री सचिन मांगरकर सर, उपस्थित असलेले आमचे माजी मुख्याध्यापक अरुणजी जाधव सर, श्रीमान अभिमन्यूजी उपकरण सर, शिक्षक विस्तार अधिकारी संतोषजी माळी, उपस्थित असलेले केंद्र प्रमुख महादेवजी नेनकुदळे, शिवाजीराव गवटे, त्याचबरोबर कळवून आलेले आमचे काकासाहेबजी मुंडे सर, बालाजीराव इटकर, दोघांचे मुख्याध्यापक खांडेकर सर, त्याचबरोबर संविधानाच्या मुख्याध्यापिका नरवडे मॅडम, निपाणीच्या पाटील मॅडम, संकेतजी नरवडे, सूत्रसंचलन करणारे आणि सर्व सरावरती प्रेम करणारे सर्व आपले मंडळी आणि महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून ससामेचे विद्यार्थी सुद्धा आवर्जून या सोहळ्यासाठी उपस्थित आहे. ते सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि अधूनमधून फोटो काढण्याची आधीचा वेळ देत नाही, परंतु एका कर्तव्यवान शिक्षकाचा सेवा करू आणि म्हटल्यानंतर मला काही मुंबईमध्ये थांबू वाटलं नाही आणि म्हणून मी तातडीनं या कार्यक्रमासाठी सुद्धा उपस्थित झालेलो आहे. आणि ससाने सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातला सगळ्यात स्वस्त आमदार होण्याचा विक्रम काय. ससाने सरांना काही निमंत्रण द्यायला माझ्याकडे यावं लागलं नाही किंवा बंबा वेळ देता का, तारीख देता का हे विचारायला सुद्धा यावं लागलं नाही आणि एक रुपया सुद्धा खर्च करावा लागला नाही. नाणे सरांच्या फोनवरून त्यांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि मी सांगितलं की ससाने सरचा कार्यक्रमात मी येतो. आणि एवढंच नाही तर सकाळी 11:30ला मी फोन केलेला होता की मी येऊ का म्हणून. त्यांनी सांगितलं अजून कोणीच आलं नाही, तुम्ही उशीर आहे. मी परत उड्डाण पुलावर आलेलो, परत गेलो. कारण शिक्षक आमदार म्हणून मी वेळेवर जाण्याचा प्रयत्न करतो, पण हरकत नाही. आज एक अतिशय आनंदमय सोहळा या ठिकाणी अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून म्हणजे बालवयामध्ये त्यांचे वडील वारले, त्यांना कळतही नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये भावाने सपाट केला. त्यानंतर मेवण्या मेवणीने त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यांनी त्यांना बळ दिलं आणि ते इथपर्यंत यशस्वी क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचं काम झालेलं आहे. एखादी व्यक्ती घरात शिकली तर काय चीज होतं हे ससाने सरांच्या कुटुंबाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. आज ससाने सर हे तिघ भाऊ आहे, 4 बहिणी आहेत, म्हणजे 7 जणांचं एवढं मोठं कुटुंब आज या ठिकाणी आपल्या समोर आहे. आणि आज ते 7ही बहीण भावंड आज त्या ठिकाणी मला वाटतं त्यांचे मोठे बंधू त्या ठिकाणी नाही आहेत, परंतु त्यांच्या मुलांना शिकवणं असेल, त्यांची लग्न करणं असेल किंवा दुसरे आमचे त्यांचे जे बंधू आहेत श्रीमंतराव, ते पण माझ्या संस्थेमध्ये शिपाई काम करत होते आणि हे मूळचे जोडजवळा तालुका लातूर इथले ससाने कुटुंबीय आणि तिथं आमच्या संस्थेची शाखा होती. आणि स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेब माझे वडील, त्यांनी श्रीमंतरावला बोलवून ही नोकरी दिली, पूजा कामाला. तसंच आमच्या ससाने सरांना सुद्धा स्वर्गीय अमित शेख साहेब म्हणजे मुजाहिद साहेबांचे वडील त्यावेळेस या संस्थेचं काम पाहत होते. ते स्वतः
अध्यक्ष होते आणि त्यावेळेस ससाण्यानं बोलवून की उद्यापासून कामाला या, कामाला लागा. अशा पद्धतीनं त्या काळी काही इंटरव्ह्यू, त्या काळी काही टीटी, त्या काळी काही टेस्ट, त्या काळी काही लेखी परीक्षा नव्हती. म्हणजे जसं आता आपण म्हणतो शेतामध्ये उद्यापासून या कामाला, तसं त्या काळी उद्यापासून कामाला लागा असं म्हणण्याची सहज नोकरी मिळण्याची व्यवस्था त्या काळात होती. आता एखादी जागा निघाली तर आम्हाला दिव्यांगातून त्या ठिकाणी जावं लागतंय. आता तर टीईटी लागू झालेली आहे, त्यामुळे ते उत्तीर्ण होणं, मेरिटमध्ये येणं आणि त्या मेरिटमध्ये आल्यावर मग आम्हाला घ्यायचा अधिकार, सोबत आम्हाला घ्यायचा अधिकार आता राहिलेला नाही. एवढ्या सोप्या पद्धतीनं ससाने सरांना त्या संस्थेमध्ये नोकरी मिळाली आणि त्या मिळालेल्या संधीचं सोनं त्यांनी लोकांसाठी केलं, दुसऱ्याच्या मुलासाठी केलं आणि ते करत आपल्या कुटुंबासाठी केलं. तिन्ही भावाच्या, बहिणीच्या लेकरांना शिकवण्याचं काम केलं. आज ते चांगल्या पदावरती काम करतायत, नोकरी करतायत आणि त्यांचं जीवन सफल होण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. या सर्वांचं श्रेय कोणाला जात असेल तर ते ससाने सरांना या ठिकाणी जात आहे. आज खरं म्हणजे बहिणीचे आभार मानले पाहिजे. त्या उमरगा तालुक्यातल्या आता सुवर्ण म्हणून नाव घेतलंय त्यांनी, लग्नानंतर कदाचित आजच नाव घेतलं असावं, कारण असं काही योग आला नाही. कारण आपण गावामध्ये ते काय करते, उठले का, बसले का, दबाले, एवढंच सुवर्ण दबाले असं कधी म्हणत. परंतु आज त्यांनी कृषीराकांचं नाव घेतलेलं आहे आणि हे यासाठी घेतलं की सुवर्णा जीवनात आली म्हणून सुवर्ण काळ आमच्या ससानेला आलेला आहे. त्यामुळं आज या ठिकाणी सगळी 34 वर्षाची प्रतिष्ठा, जीवनातले 34 वर्ष एखाद्या संस्थेमध्ये काम केल्यानंतर आज त्यांना ही संस्था सोडावी वाटत नाही. त्यांचा कंठ दाखवून आलेला आहे, त्यांचं हृदय भरून आलंय, डोळ्यामध्ये अश्रू आहेत. एखाद्या ठिकाणी जसं लेकीचं लग्न केल्यानंतर तिला पाठवतो तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू येतात, तशी अवस्था ससाने सरांची झाली. पण 34 वर्ष जीवनातल्या एका संस्थेमध्ये घालवणं, तिथं जीव लावणं, तिथं पाटा टाकण्याचं काम नाही, तर घंटी वाजव, शाळेची वेळ संपो तरी आपल्या हाताचं काम पूर्ण करणं, शाळेत वेळेवरती जाणं आणि विद्यार्थ्यांना आपला विषय त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पारंगत करणं, असं काम गेले 34 वर्ष ससाने सरांनी त्या ठिकाणी केलं. 30 वर्ष त्या ठिकाणी नाकाम आणि 4 वर्ष मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती दिल्यानंतर संस्थेला वाटलं की बोरगावची शाळा संकटामध्ये आहे आणि मग तिथं कुणाला पाठवायचं, संकट मोचक कोण आहे, तर ससाण्याला पाठवा. आणि म्हणून ससाण्याला त्या ठिकाणी बोरगावला पाठवलं आणि बोरगावला पाठवल्यावर त्या शाळेची मान्यता चालू ठेवणं आणि ते शाळा पुन्हा सुरळीत करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भागवत ससानी यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. की अशा पद्धतीनं संस्थेसाठी कामाला वाहून घेणं, नुसतं 10 वाजले शाळेत जा, 5 वाजले घरी जा असं नाही, तर संस्थेसाठी जे जे करता येईल, शाळेसाठी जे जे करता येईल, विद्यार्थ्यांसाठी जे जे करता येईल ते करण्याचं काम नेटानं गेले 34 वर्ष